हे काय होऊन बसलं यार? लाईफ मध्ये इतकं लोनली फील मला कधीच झालं नव्हतं आजपर्यंत. काहीतरी हरवल्याचा फील येतो. सेम. मी बघते. या ना तुम्ही या. या. रत्नमाला मोहिते मॅडम या. आलात तुम्ही? काय ना, दरवेळी तुमची वेळ चुकते. कंप्लेंट मागे घेताना तुमची वेळ चुकली. कावेरीला थांबवायला येण्यासाठीची तुमची वेळ चुकली. दरवेळी चुकता हो तुम्ही. काकू गेल्या, हेच हवं होतं ना तुम्हाला. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप बरं वाटलं असेल ना तू? खुश झाला असाल खूप. हा, तुम्हाला तुमची माणसं जपायची होती. जपली ना माणसं? हा, सॉरी म्हणालात का त्यांना? हा, अरे रे, तुमच्या मनात नसताना सुद्धा कावेरी सुटली, सॉरी हा असं म्हणालात ना? नाही म्हणालाच असा. सोन्यासारखी माणसं आहेत ना तुमची ती. बस झालं राज. जसं कावेरीने इथून जाऊ नये असं तुला वाटत होतं ना, तसंच तिने माहेरचा चहा सोडून जाऊ नये असं मलाही वाटत होतं. या तुझ्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाहीये. त्या ऑलरेडी गेल्या आहेत. राज, मला माहितीये कावेरी गेलीये, पण आज इथे मी तुला भेटायला आली. राज, मला माहितीये कावेरी गेलीये, इथे मी तुला भेटायला आली आज. मला? हो राज, आज मी तुला एक वचन द्यायला आले. कावेरी जाताना काय म्हणाली? ज्या कोणी तिला ह्या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तो सापडेपर्यंत ती माहेरच्या चहात पाऊल ठेवणार नाही. ज्या कोणी तिच्या विरुद्ध हा सगळा कट रचलाय ना, त्याला शोधून काढेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मी शोधून काढ, आणि मग कावेरीला सन्मानाने परत घेऊन ये. हा माझा तुला शब्द आहे. असं असेल तर आज मी तुला एक वचन देतो. तू जर काकूंना परत घेऊन आलीस तर मी माहेरचा चहा पुन्हा जॉईन कर.